नमस्कार. मुलांच्या आयुष्यावर बोलू काही. तर आज आपण समाजामध्ये एक पालक म्हणून वावरत असतो. पण आपले एक चांगलं पॅरेंटिंग म्हणून आपण मुलांसाठी काही करत असतो का? तर बघा, प्रेम हे आंधळं असतं असं म्हटलं जातं. खरंच प्रेम हे आंधळं असेल कदाचित. बघा, माझ्या मते मूल जन्माला येण्याअगोदरच म्हणजेच मूल हे गर्भामध्ये असतानाच त्याचे आई, वडील, घरातील मंडळी त्याच्यावर असंख्य प्रेम करायला लागतात. तो येण्याअगोदरच त्याची चाहूल लागलेली असते, की खरंच आपल्या घरामध्ये एक छोटंसं बाळ येणार आहे. या आनंदातच ते त्याच्यावर भरभरून प्रेम करत असतात. म्हणूनच त्याला कोणी पाहिलेलं असतं का बघा? पाहिलेलं नसतं. तो कसा आहे किंवा ती कशी आहे हे कोणाला माहीत नसतं. तरी देखील आपण त्याच्यावर प्रेम करायला लागलेलो असतो. म्हणूनच म्हणत असतील की प्रेम हे आंधळं असतं. पण आपण मुलाला जन्माला घालतो, पण त्याच्यासाठी वेळ देतो का? बघा, आपण मुलासाठी खूप काही करत असतो. आता ह्या काही वर्षामध्ये आई वडील दोघंही जॉब करत असतात. मग मूल आपण जन्माला तर घातलेलो आहोत, पण त्याच्यासाठी वेळ देत आहोत का? आपण त्याला मॉलमध्ये घेऊन जातो, पार्कमध्ये घेऊन जातो म्हणजे वेळ देणे का? नाही. तर असं म्हटलं जातं, टाईम इज मनी, टाईम इज रिव्हर, बट टाईम वन्स गोन इट्स नॉट कम अगेन. येस, एकदा टाईम गेलेला परत येत नाही. आणि तुमच्या मुलांचं बालकत्व आता निघून गेलं तर ते पुन्हा येणार नाही, हे लक्षात घ्या. आता जर आपण त्यांच्यासाठी वेळ देत नसू तर फ्युचरमध्ये ते आपल्यासाठी वेळ देणार नाहीत आणि ती अपेक्षा करणंही निरर्थक ठरेल. कारण आपण मुलांसाठी जो वेळ द्यायला हवा तो आपल्याकडून दिलाच जात नाही आहे. मूल शाळेतून येतं आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण आपल्या कामामध्ये इतके बिझी असतो की त्याचं ऐकूनच घेत नाही, त्याला इग्नोर करून टाकतो. पण त्याला कुठंतरी वाटतं, चला आपल्यासाठी आपल्या पालकांच्याकडे वेळच नाही आहे. त्याचबरोबर मूल सकाळी स्कूलला जाण्यासाठी रेडी होत असतं, ते स्वतःला ट्राय करत असतं तयार होण्यासाठी. पण आपल्याला इतकी कामं असतात, आपल्याला वेळ वाचवायचा असतो, यासाठी आपण त्याला स्वतःच रेडी करतो. त्याची शिवलेस बांधायची असतात, तो बांधण्यासाठी ट्राय करत असतो. पण आपण त्याला ती संधीच देत नाही, पुरेसा वेळच देत नाही की तो शिवलेस बांधू शकेल. आपण वेळेअभावी आपणच त्याला बांधून देतो. म्हणजे त्याला आपण स्वावलंबी बनवलंच नाही. कारण आपलं वेळ वाचवण्यासाठी आपण घाई गडबडीत सगळं काही त्याचं करून देत असतो. स्कूलचा एखादा होमवर्क असेल, रायटिंग वर्क खूप असेल, तर आपण काय करतो? स्वतःच लिहितो. का? कारण वेळ लागतो ना त्याला खूप लिहिण्यासाठी. हेच तर चुकतंय आपलं, की आपण त्यांना स्वावलंबी न बनवता आपणच सगळं काही प्रोव्हाइड करत आहोत. आणि ज्यावेळी तो बाहेर वावरेल त्यावेळी मात्र तो कुठेतरी कमी पडेल. कशामुळे? ह्या तुमच्या वागण्यामुळे, ह्या तुमच्या सपोर्टमुळे. त्याला स्वावलंबी बनवायला शिकवलं पाहिजे. आपल्या मुलाला जंगलातील सिंह बनवायचा आहे, सर्कसीतला सिंह नव्हे. सर्कसीतला सिंह बघा, त्याला वाटत असतो आपल्याला लोक बघून घाबरतायत. तो खूप खुश असतो त्या गोष्टीमध्ये. पण त्याच सिंहाला जंगलामध्ये सोडलं तर हार्डली 2-3 दिवसामध्ये मृत्यू पावतो. हे कशामुळे झालं? बघा, ज्यावेळी तो सर्कसीमध्ये होता त्याला सर्व काही आयतं मिळत होतं. त्याला शिकार करावी लागायची नाही, त्याला काहीच करावं लागायचं नाही. त्यामुळं सर्व काही त्याला आयतं मिळत होतं ना. म्हणून तो ज्यावेळी जंगलामध्ये गेला त्यावेळी तो 2-3 दिवसच जगू शकला, कारण त्याला शिकार कसं करायचं माहीतच नव्हतं. मग असं आपल्या मुलांच्यामध्ये होऊ नये. कारण आपल्या मुलांना स्वावलंबी बनवलं पाहिजे. शिकारीत आपल्याला त्याला जंगलातील सिंह बनवायचा आहे, सर्कसीतला नव्हे. म्हणून त्याला आत्तापासूनच त्याचं त्याला करू द्या. त्याला वेळ द्या. कोणतीही गोष्ट करण्यासाठी वेळ हा लागतोच आणि तो देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण एक पॅरेंट्स म्हणून तीच गोष्ट कुठंतरी मिस करत आहोत. त्यांना टाईम देणं. ह्या धावपळीच्या कामामध्ये, कामाच्या ओघामध्ये, पैशाच्या
पाठीमागे आपण धावत आहोत. आपण त्याला चांगलं शिक्षण तर देतच आहोत, पण त्याचबरोबर त्याला वेळ देणं देखील खूप गरजेचं आहे आणि हे आपल्याच हातात आहे. पूर्वी असं मुलांना काही द्यावं लागायचं नाही, ती आपोआप घडायची. पण आता तसं नाही आहे, की आता मुलांना आपण घडवावं लागतं आणि ते सर्वस्व आपल्या पॅरेंट्स म्हणून आपल्या हातामध्ये आहे आणि ते बनवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळंच मी सर्व पालकांना एक रिक्वेस्ट करते, की आपण आपल्या मुलांना वेळ हा देणं खूप गरजेचं आहे आणि तो तुम्ही नक्कीच द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.